वेगवेगळ्या विषयांवर एकांकिका झाल्या। जवळपास आपल्याला 130 एंट्रीज या वर्षी आल्या होत्या। त्यातल्या 30 एंट्रीज आपण फायनलसाठी सिलेक्ट केलेल्या होत्या। आम्हाला खूप टेन्शन होतं की अहमदनगर जिल्ह्याचं नाव आता अहिल्यानगर झालं आणि आता करंडकाचं नाव काय ठेवायचं, कारण ज्या करंडकाची सुरुवात, ज्या संकल्पनेची सुरुवात नरेंद्र भैयांनी त्यांच्या घरच्या कुठल्याही व्यक्तीचं नाव न देता, त्यांचं स्वतःचं नाव न देता जिल्ह्याचं नाव मोठं व्हावं म्हणून त्या जिल्ह्याचं नाव या स्पर्धेला देण्याचा मानस त्यांचा होता की जेवढं अहमदनगर महाकरंडक या नावाला तुम्ही प्रेम दिलं त्याच्यापेक्षा दुप्पट अहिल्यानगर महाकरंडक या नावाला तुम्ही प्रतिसाद दिला आणि त्याच्यापेक्षा जेवढ्या दरवर्षी एंट्रीज येतात त्याच्यापेक्षा जास्त एंट्री आम्हाला ह्या वर्षी आल्या। सर्वप्रथम अचानक जेव्हा एका स्पर्धेचं नाव सडनली जिल्ह्याचं नाव चेंज झाल्यामुळे आम्हाला चेंज करावं लागलं। आम्हाला खूप टेन्शन होतं की अहमदनगर जिल्ह्याचं नाव आता अहिल्यानगर झालं आणि आता करंडकाचं नाव काय ठेवायचं, कारण ज्या करंडकाची सुरुवात, ज्या संकल्पनेची सुरुवात नरेंद्र भैयांनी त्यांच्या घरच्या कुठल्याही व्यक्तीचं नाव न देता, त्यांचं स्वतःचं नाव न देता जिल्ह्याचं नाव मोठं व्हावं म्हणून त्या जिल्ह्याचं नाव या स्पर्धेला देण्याचा मानस त्यांचा होता। आय लव्ह नगर हे जे त्यांचं आपण म्हणतो ब्रीदवाक्य किंवा ते त्यांच्या मनाशी इतकं जुडलेलं आहे। अहमदनगर नाव आता अचानक चेंज झालं, अहिल्यानगर झालं, तर काय करायचं। जेव्हा आम्ही भैयांकडे गेलो की भैया जिल्ह्याचं नाव आता आपलं चेंज झालंय, आपल्या स्पर्धेचं नाव, भैयांनी दुसऱ्या क्षणाला सांगितलं आपल्या जिल्ह्याची ओळख आता इथून पुढे अहिल्यानगर असणार आहे, त्यामुळे आपल्या स्पर्धेचं नाव देखील अहिल्यानगर महाकरंडक असणार आहे। तर मला अचानक असं टेन्शन आलं की अरे पण सलग 11 ते 12 वर्ष आपण अहमदनगर महाकरंडक नावानी सगळी स्पर्धा भरवतोय, सगळ्या स्पर्धकांना हे कळेल का किंवा त्यांच्यापर्यंत आपण पोहोचू का। पण मला तुमच्या सगळ्यांचं खरंच अभिनंदन आणि आभार मानायचे आहे की जेवढं अहमदनगर महाकरंडक या नावाला तुम्ही प्रेम दिलं त्याच्यापेक्षा दुप्पट अहिल्यानगर महाकरंडक या नावाला तुम्ही प्रतिसाद दिला आणि त्याच्यापेक्षा जेवढ्या दरवर्षी एंट्रीज येतात त्याच्यापेक्षा जास्त एंट्री आम्हाला ह्या वर्षी आल्या। नमस्कार, मी स्वप्नील मुनोत सगळ्या प्रेक्षकांचं, सगळ्या स्पर्धकांचं अहमदनगर महाकरंडक जे आधी होतं आता अहिल्यानगर महाकरंडक वर्ष 12व या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी तुमचं स्वागत करतो। गेले 4 दिवस आपण सगळे या सभागृहात आहात। वेगवेगळ्या विषयांवर एकांकिका झाल्या। जवळपास आपल्याला 130 एंट्रीज या वर्षी आल्या होत्या। त्यातल्या 30 एंट्रीज आपण फायनलसाठी सिलेक्ट केलेल्या होत्या। काही एकांकिका कॅन्सल झाल्या त्यांच्या काही पर्सनल प्रॉब्लेममुळे आणि गेल्या 4 दिवसात साधारण 28 एकांकिका आपल्या इथे सादर झाल्या। आपल्या दरवर्षीचा एकच मानस असतो की आपली स्पर्धा निकोप आणि खूप चांगल्या पद्धतीनं पार पाडावी, ती पार पाडली गेली पाहिजे। यासाठी आमचं महावीर प्रतिष्ठान आणि नरेंद्र भैयांचा भक्कम सपोर्ट आम्हाला असतो आणि मला नाही वाटत की ह्या 4 दिवसात आम्ही कुठे कमी पडलो असो। जर आम्ही कुठे कमी पडलो असो तर तुमचे सजेशन आम्हाला तुम्ही नक्की द्या की जेणेकरून आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीनं आणखीन स्पर्धा कशी चांगली होईल यासाठी प्रयत्न करत राहू। जे एक छोटं स्वप्न आम्ही सगळ्यांनी पाहिलं होतं, जसं आम्ही ते नरेंद्र भैयांना सांगितलं, जे मी दरवर्षी सांगतो, त्यावेळेस भैयांनी हेच सांगितलं की स्पर्धा ही 1 नंबर झाली पाहिजे, त्यासाठी काहीही हो स्पर्धा कुठे कमी पडली नाही पाहिजे। यावर्षी जसं हर्षलनी सांगितलं आम्ही शिवराज्याभिषेक सोहळ्याची थीम घेतली होती आणि त्या पद्धतीनं सगळं वातावरण इथलं आम्ही शिवमय केलेलं होतं। बाहेर प्रदर्शन असेल, जेवणाचे मेनू असतील, तर मी तुम्हाला ही नवीन एक संकल्पना आत्ता मला जस्ट सुचली की तुमच्या डोक्यात जर काही असेल की पुढच्या वर्षीची थीम तुम्ही ह्या पद्धतीनं करा तर तुम्ही सुद्धा तुमचे सजेशन आम्हाला ईमेलद्वारे किंवा आमच्या व्हॉट्सअप आपल्या ग्रुपवर सुद्धा तुम्ही देऊ शकता। त्यातलं जर नक्की काही आवडलं तर पुढच्या वर्षी आम्ही ती थीम महाकरंडकसाठी करण्याचा नक्की ट्राय करू। आणि सगळ्यात महत्त्वाचं मी सगळ्या संघांना सांगेल, आम्ही दरवर्षी स्पर्धेच्या तारखा या 2 महिन्याआधी, 1 महिन्याआधी डिक्लेअर करतो, फायनलच्या, प्रायमरीच्या नाही। जर तुम्हाला फायनलच्या तारखा माहिती असतात तरीही प्रायमरी राऊंड झाल्यानंतर अनेक संघांच्या आम्हाला तक्रारी येतात किंवा खूप सारे फोन येतात की आमचे फायनलसाठीचे लॉट्स हे शेवटच्या दिवशीच ठेवा। तुम्हाला सांगतो आपण कुठल्याही पद्धतीनं लॉट्समध्ये किंवा आपण ज्या पद्धतीनं सगळं नियोजन करतो त्याच्यात कुठेही चेंज करत नाही। त्यामुळे ह्या वर्षापासून आम्ही हा नियम कडक केलेला आहे। पुढच्या वर्षी तुमची एकांकिका कॅन्सल झाली तरी चालेल, आम्ही लॉट्स चेंज करून देणार नाही। ते ह्या वर्षीच आम्ही सुरू केलेलं आहे। त्याचं कारण फक्त तुमच्या एकट्या एकांकिकेमुळे आमचं 4 दिवसाचं नियोजन पूर्ण चेंज होतं, त्यामुळे आम्ही ते तसं करू शकत नाही। तुम्हाला स्पर्धा जेव्हा करायची आहे त्याच्या तारखा आम्ही या आधीच डिक्लेअर केलेल्या असतात।
त्यामुळे त्या पद्धतीनं तुम्ही नियोजन करून तुमच्या सुट्ट्या टाकून त्या पद्धतीनं तुम्ही फायनलचं नियोजन करा. पण पुढच्या वर्षी सगळ्या संघांना माझी नम्र विनंती आहे की आम्ही कुठल्याही संघाचं लॉट हा चेंज करणार नाही आहे फायनलसाठी, कारण आम्हाला खूप अडचणींचा सामना करावा लागतो फायनलसाठी. आणि नेहमीप्रमाणे हे आमच्या महावीर प्रतिष्ठानचं आणि शांतिकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशननी लावलेलं हे जे रोपटं आहे आता हे 12 वर्षाचं झालेलं आहे, खूप मोठं झालेलं आहे. माझ्या मुलीचं लग्न असं मी दरवर्षी म्हणत असतो. तर जाता जाता एवढंच म्हणेल की या लग्नात आम्ही कुठं काही कमी पडलो असेल, आमचं जर काही चुकलं असेल तर ते तुम्ही इथेच सोडून जा आणि ज्या काही चांगल्या आठवणी असतील त्या तुमच्यासोबत घेऊन जा. पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात पुन्हा एकदा भेटू अहिल्यानगर महाकरंडक 2026 साठी. थँक्यू.